तुम्हा सर्वांचे स्वागत. नेमकी काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना? प्रत्येक स्त्रीला या योजनेचा लाभ आहे का, हा प्रश्न इथे सर्वप्रथम उपस्थित होत आहे. कारण सरकारने पात्रपेक्षा या पात्रता एवढी भरून ठेवलेली आहे, म्हणून योजना चर्चेच्या भोवऱ्यात अडकली आहे. लाडकी बहीण योजनेत मोठे बदल. आता 21 ते 65 वय गटातील पात्र महिलांना मिळणार दरमहा 15,000 रुपये. या योजनेसाठी सलग 2 महिन्याची मुदत वाढ. जमिनीची अट नाही. अविवाहित महिला यात येत नाही. अतिरिक्त संकल्प 2024 जारी झाला. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित ध्येय काय आहे किंवा उद्दिष्ट काय आहे तर समजून घेऊ. राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी बनवणं, आत्मनिर्भर बनवणं. मग खरंच सर्व आत्मनिर्भर बनतील का? आता अटी पहा काय आहे. हे अटीच पात्र व अपात्रता आहे. पहिला आहे लाभार्थी फक्त महाराष्ट्रातलाच पाहिजे. हो, उत्पन्नाची अटी लावलेली 2.5 लाख हा जो उत्पन्न, म्हणजे या महिला इन्कम टॅक्स भरलेला आहे. इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला असतील त्यांचं काय? आता येथे अवैध महिलांसाठी नाही, तर काही महिलांचे विवाह झालेले नसतात, त्यांना योजना नाही. तर याच्यात विवाह ज्या महिला आहेत त्या विधवा असतील, पती मेलेले, तर पण भत्रक म्हणतो, गंभा, घटस्फोटित, परित्यक्ता म्हणजे सोडून दिलेले आणि निराधार. सदर योजनेचा लाभ बँक अकाउंट पाहिजे, जनधन अकाउंट असलं तर उत्तम. म्हणून धावपळ चालू आहे तर सेतू केंद्रालयात. बरोबर आहे. आता कागदपत्र समजून घ्या काय आहे. माझी लाडकी बहीण योजनेची कागदपत्र ऑफिशियल लिस्ट आहे. 2 प्रकारची आहेत. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला प्रमाणित पाहिजे, तुम्ही सेतू केंद्रावर काढू शकतात, आणि रहिवासी दाखला. आता सर्वप्रथम लागणारी कागदपत्र दोन्ही एकत्रच आहे ते पण पाहून घेऊ. ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरावा लागेल. आधार कार्ड, जन्म दाखलाही लागेल आधार कार्डाच्या दस्तावेज नसेल त्यावेळेस. उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, फोटो, रेशन कार्ड आणि हमीपत्र. आता येथे तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे. सर्वप्रथम तहसीलदार उत्पन्न दाखला लागणार आहे. तलाठी उत्पन्न दाखला, रहिवासी स्वघोषणापत्र, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, लाभार्थी महिलेचा फोटो. मात्र येथे या योजनेच्या अजून आपल्याला अट लक्षात घ्यायची आहे. एखाद्या विवाहित महिलेचा जर पती हा सरकारी योजनेत काम करत असेल किंवा निवृत्तीवेतन घेत असेल, म्हणजेच काम करत असेल किंवा हस्तांतरित देणे निवृत्तीवेतन घेत असेल, तीही महिला योजनेत नाही. किंवा अगोदर जर महिलेला लाभ घेतला असेल कोणत्या योजनेचा, 1500 रुपयापेक्षा जर कमी असेल तर लाभ मिळेल, अधिक असेल तर लाभ मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आता म्हणजे वाहनं जे आहे, ट्रॅक्टर सोडून जर वाहनं असेल, स्कूटी वगैरे, 4 चाकी जर वाहन असेल, जसं कार उदाहरणार्थ, ट्रक, योजना पात्र म्हणजे महिला बस, म्हणजे अपात्रता खूप आहे आणि म्हणजे चर्चेच्या भोवऱ्यात योजना अडकलेली आहे.